सिटी न्यूज वसा जनसेवेचा। गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही या लेखमालेच्या माध्यमातून अमरावती येथील जिजाऊ कमर्शियल कोऑपरेटिव्ह बँकेचे अनेकविध गैरप्रकार भ्रष्टाचार आजवर समोर आणलेले आहेत। या सर्व प्रकारातून सहकाराच्या नावावर या बँकेत कसा स्वाहाकार चालतो आणि या बँकेचे संरक्षकच कसे बँकेला वाळवीसारखे पोखरत आहेत यावरून दिसून येत आहे। विशेष म्हणजे संतापाची बाब म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून राजरोसपणे या बँकेत सुरू असलेल्या अनिर्बंध भ्रष्टाचारावर साधी चौकशी देखील झालेली नसल्यामुळे उपनिबंधक कार्यालय किंवा सहकार आयुक्त कार्यालयाचे प्रशासन देखील किती कुंभकर्णी झोपेत आहेत हे दिसून येत आहे। आता चौकशी आणि कारवाई करणारी यंत्रणा जर पोखरली गेली असेल तर भ्रष्टाचार करणारे चांगलेच बोकाळणार यात काहीही शंका नाही। या प्रकारामुळेच बँकेचे सेवानिवृत्त अभियंता जलसंपदा विभाग महाराष्ट्र तथा जिजाऊ कमर्शियल बँक अमरावती अध्यक्ष अविनाश कोठाळे आणि त्यांच्या कंपू चांगला शेफारला असून ते दिवस रात्र भ्रष्टाचार करून स्वतःच्या तुंबड्या भरण्याचा प्रयत्न करीत असल्याचं दिसत आहे। जिजाऊ कमर्शियल बँकेचा एकूणच कारभार ज्या व्यक्तीनं बारकाईनं तपासला तर तो अत्यंत चमत्कारिक असल्याचं म्हटल्याशिवाय राहणार नाही। मर्जीतील लोकांना वाटेल त्या नियमबाह्य सवलती आणि मर्जीत नसलेल्या लोकांवर अन्याय अत्याचार अशी स्थिती सध्या या बँकेच्या कारभाराची आहे। यातून एकीकडे बँकेची स्थिती डबघाईला येत आहे तर दुसरीकडे मात्र बँकेला पोकरणाऱ्यांच्या तुंबड्या चांगल्या प्रकारे भरल्या जात आहेत। कुठलीही बँक किंवा पतसंस्था चालवायची असल्यास तिची अत्यंत कठोर नियमावली आहे। एका आचारसंहितेच्या अंतर्गत बँक चालवावी लागते। असं न केल्यास त्या बँकेच्या प्रशासनावर योग्य ती कायदेशीर कारवाई उपनिबंधक आणि सहकार खात्याने करणं अपेक्षित आहे। मात्र जिजाऊ बँकेचे प्रशासन असो किंवा सरकारी कार्यालयातील अधिकारी असो हे आपण सारे भाऊ सारे मिळून खाऊ या न्यायाप्रमाणे कामकाज तर करीत नाही ना अशी शंका यायला वाव आहे। त्याचे मुख्य कारण म्हणजे जिजाऊ कमर्शियल बँकेचे कामकाजच असे आहे की त्याला ना सहकार कायदा लागू होत ना भारतीय दंड संहितेचे कोणतेही कायदे लागू होत। कारण तसे असते तर दोन्ही प्रकारच्या कायद्यांचं त्या बँकेत खुलेआम उल्लंघन झालंच नसतं। याही पुढे जाऊन या बँकेत सुरू असलेल्या प्रचंड गैरव्यवहारांना आणि अमानुषपणाला कसे सरकारी संरक्षण मिळते याचेही उत्तम उदाहरण मिळत आहे। जिजाऊ कमर्शियल अमरावती बँकेचे अध्यक्ष कोठाळे आणि त्यांच्या कंपनीने शेगाव येथील कर्जदार पुरी कुटुंबियांवर जी काही भयंकर मानवी हक्कांचे आणि संवैधानिक मूल्यांचं भयंकर उल्लंघन करणारी आहे ते केवळ हिमनगाचं टोक आहे। त्याखाली आणखीन किती अशा प्रकारे मानवी अधिकारांचे उल्लंघन झालेले असेल ते देखील बाहेर येणं गरजेचं आहे। पुरी कुटुंबियांसंदर्भात कोठाळे आणि त्यांच्या कंपनीची जी काही वागणूक आहे ती कदाचित बँकिंग इतिहासातील सर्वात क्रूर आणि लुटारू कारवाई आहे असं म्हटल्यासही वावगं ठरणार नाही। पुरी यांच्याकडून जी काही पठाणी आणि अमानुष वसुली करण्यात आली आहे त्यांच्याकडून लाखो रुपये अवैधरित्या उकळण्यात आले आहेत त्याला लुटीला कुठेही तोड नाही। कोठाळे आणि कंपनीनं अशा प्रकारची लूट आणखीन किती लोकांकडून केलेली आहे त्याचाही उहापोह होणं गरजेचं आहे। विशेष म्हणजे पुरी यांच्याकडून जी काही अवैध व्याज वसुली करण्यात आली आहे त्याची कबुली खुद्द कोठाळे यांनीच दिलेली आहे। कोठाळे आणि अगदी बेशरमपणे बोलताना उत्तर दिलंय की पुरी यांच्याकडून 18 ते 19% दरानं व्याज वसुली करण्यात आली आहे। ही व्याज वसुली बँकिंगच्या कोणत्या नियमात बसते हा मोठाच प्रश्न कोठाळे यांच्या खुलाशानं उत्पन्न होतो। याशिवाय कर्जदाराला एकीकडे कर्ज खात्यात रक्कम भरायला लावायची आणि दुसरीकडे कोरोना महामारीच्या दरम्यान त्यांच्या संपत्तीवर टाचही आणायची असा दुटप्पीपणा कोठाळेच आणि जिजाऊ कमर्शियल बँकेचे अधिकारी करू शकतात हे त्यांनी दाखवून दिलंय। यापेक्षाही महत्त्वाची घटना आहे ती कर्जदार पुरी यांचे सील केलेले घर फोडून दिवसाढवळ्या त्यांच्या घरात दरोडा टाकायचा। घरातील सोने चांदी स्त्रीधन जीवनावश्यक वस्तू नगदी रक्कम लंपास करून कोठाळे यांनी क्रूरतेच्या सर्व मर्यादा पार केल्या आहेत। हा लुटीचा प्रकार भारतावर आक्रमण करणाऱ्या आक्रमकांच्या कारनाम्याचं एक लघु रूप आहे असंच म्हणावं लागेल। तिसरा प्रकार आहे तो पुरी यांच्या गहाण प्लॉटची विक्री करून आलेली रक्कम हडप करण्याचा। पुरी यांच्या प्लॉटच्या रकमेचे लाखो रुपये बँकेच्या प्रशासनात बसलेल्या झारीतील शुक्राचार्यांनी मधल्यामध्येच हडप करणं आपल्या नीचपणाचा कळस असल्याचं सिद्ध केलंय। चौथा प्रकार देखील अशाच प्रकारे लुटीचा उत्तम नमुना आहे। पुरी यांच्यावर जी काही जप्तीची कारवाई करण्यात आली त्याचं कंत्राट ज्या कंपनीला दिलं होतं त्याची रक्कम पुरी यांच्याकडून वसूल करण्यात आली आहे। मात्र ती रक्कम संबंधित कंपनीला अदाच करण्यात आली नाही। याचा अर्थ ती 4.5 लाखांच्या वर रक्कम मधल्यामध्येच गायब करण्यात आली आहे। आता ती नेमकी कुणी गायब केली याचं स्पष्टीकरण हे कोठाळे यांनी द्यायला हवं। ते जर त्यांचं स्पष्टीकरण देत नसतील तर 100% संशयाची सुई त्यांच्याकडे जाणारच। पुरी यांचे हडपलेले घर अवैधरित्या शेगाव येथील चर्चेतील उद्योजक संतोष मुरारका या गावगुंडाला विकण्यासाठी कोठाळे आणि त्यांच्या कंपनीने जो काही नियम पायदळी तुडवण्याचा घाट घातला ती
पांढरपेशी लूट आहे असंच म्हणावं लागेल. म्हणजेच एका व्यक्तीच्या प्रकरणात किती प्रकारचे गैरप्रकार कोठाळे आणि त्यांच्या कंपनीने केले हे दिसून येते. अशा प्रकारे आणखीन किती लूट केली हे देखील आजवर समोर आलेला नाही. मात्र जिजाऊ कमर्शियल बँक ही कोठाळे यांनी भ्रष्टाचाराची प्रचंड अशी खाण बनलेली आहे. या भ्रष्टाचाराचे उत्खनन आम्ही येत्या काळात आणखीन तीव्र करणार आहोत. जोपर्यंत बँकेला पोखरणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होत नाही तोपर्यंत आमचा हा लढा असाच निरंतर सुरू राहील. हे भ्रष्टाचार करणाऱ्यांनी चांगलेच लक्षात ठेवावे. सिटी न्यूज बुलढाणा. माझे नाव अश्विन देवेंद्र जाधव. मी शिवशाही युनिव्हर्सल ज्युनियर कॉलेज येथे नीटची तयारी करत होतो. इथल्या शिक्षकांचा मला माझ्या तयारीमध्ये खूप मदत झाली. तसेच इथले विलगेट टेस्ट रविवारचे त्यांचे उपयोग झाला. तसेच संस्थेचे अध्यक्ष लाने सर यांनी केलेल्या वेळोवेळी मार्गदर्शनामुळे मला नीटमध्ये चांगला स्कोर मिळण्यास मदत झाली. मला यावर्षी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नंदुरबार MBBS इथे ॲडमिशन मिळाली व माझे डॉक्टर माझे स्वप्न साकार झाले. शिवशाही युनिव्हर्सल ज्युनियर कॉलेज बुलढाणा उत्कृष्ट निकाल देणारी तसेच डॉक्टर्स आणि IITians घडवणारी बुलढाणा येथील एकमेव संस्था. 3 वर्षामध्ये 12 विद्यार्थी MBBS, 32 BAMS, BDS, 1 IIT खरगपूर तर 5 विद्यार्थी NIT आणि 4 IIIT ला प्रवेशित. बुलढाणा येथे उत्तम निकाल दिल्यानंतर आता चिखली व मेकर शहरातही क्लासेस उपलब्ध. 2022-23 करिता प्रवेश देणे सुरू आहे. सर्वात पहिलं असणं म्हणजेच जुने कस्टमर्स आणि रिलेशन्स. पर नए कस्टमर भी तो बनते हैं आणि त्या सर्वांना चांगली सुविधा देणं यालाच तर काम म्हणतात. काम तेव्हा ओळखले जाते जेव्हा तुम्ही सुविधा चांगली देता. महावीर ड्रेसेस येथे सर्व शाळांचे युनिफॉर्म आणि युनिफॉर्मचे कापड उपलब्ध आहे. स्कूल बॅग, टाय, बेल्ट, स्कूल टी शर्ट्स तसेच रेनकोट्स, छत्री, टिफिन बॅग सुद्धा. 365 दिवस स्कूल युनिफॉर्म मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच महावीर ड्रेसेस. संपर्क 07262 24 33 34. पत्ता मलकापूर रोड बुलढाणा. चांगल्या सुविधांसोबतच चांगले रिलेशन्स पण.